एक मोठी बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षावरती जात आहेत. भाजपचा नवाब मलिकांसोबत जाण्यास जो काही विरोध आहे या संदर्भात अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार आहेत अशी माहिती मिळते. तर माणिकराव कोकाटे यांच्या मुद्द्यावरती सुद्धा अजित पवार फडणवीसांशी चर्चा करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी निघालेत. आज अजित पवार मुंबईमध्ये आहेत. देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी अनेक जण भेटीगाठींसाठी येत आहेत. मात्र आता स्वतः अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी जाणार आहेत. दोन महत्त्वाचे मुद्दे ते म्हणजे नवाब मलिक यांच्या सोबत, नवाब मलिक हे सोबत असताना भाजपचा जो काही विरोध आहे, भाजपचा नवाब मलिकांसोबत जाण्यास असलेला विरोध, आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या मुद्द्यावरती अजित पवार फडणवीसांशी चर्चा करण्यासाठी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी जात आहेत. येत असेल तर आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागतच करतो. शेवटी प्रज्ञा सातवची माझी काही या विषयावर चर्चा झाली नाही, पण पुढच्या काळामध्ये कोणी भाजपमध्ये आलं, शेवटी काँग्रेसमध्ये विसंवाद आहे. काँग्रेसचा पायपोस कुणाच राहिला नाही आणि त्यामुळं विसंवादामुळं कार्यकर्ते हतबल झालेले आहेत, नेते हतबल झालेले आहेत. कुणाशी बोलावं, कुणाही चर्चा करावी, काही त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये ठावठिकाणा नाही. आणि म्हणून मला वाटतं मोठ्या प्रमाणावर असंतोष काँग्रेस पार्टीमध्ये आहे, आमदारांमध्ये आहे, खासदारांमध्ये आहे, आणि त्यामुळं पुढच्या काळात त्यांचं भविष्य नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी प्रज्ञा सातव जेव्हा माझ्याशी बोलतील तेव्हा आपण चर्चा करू. विरोधी पक्षाला एकापाठोपाठ एक धक्के देत आहे. काल काँग्रेसचा वालेकिल्ला जेव्हा गल्ला जायचा त्या लातूरमध्ये सुद्धा मोठा प्रवेश झालेला आहे आणि आता त्या स्पष्टपणे प्रवेश करणार नाही. मी एक सांगतो, कोणीही जर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तर त्यांचं स्वागत आहे. शेवटी ज्या ठिकाणी उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत, कुठल्याही पक्षात असो, ते चांगल्या कार्यकर्त्याला संधी देणं आमचं काम आहे. आणि त्यामुळं त्यांनी मन बनवलं असेल तर भारतीय जनता पार्टी काही ना म्हणणार नाही. आणि त्यामुळं असं कोणी भाजपमध्ये येत असेल तर आता लातूरमध्ये काल पक्षप्रवेश झाले, काल नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश झाले, वसमतमध्ये झाले, निलंग्यात झाले, परवा वडेट्टीवारच्या गावात झाले, नाना पटोलेच्या साकोलीमध्ये झाले. शेवटी काँग्रेस पार्टी लोक सोडत आहेत. हा मुहूर्त कधी आहे आता प्रज्ञा सातव यांचा? नाही, मला चर्चा करावी लागेल, अजून चर्चा झाली नाही. राज्याचे क्रीडा मंत्री कोकाटे यांना अटक होऊ शकते असं आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तसे आदेश दिले, अटक वॉरंट निघणार आहे. कसं बघता तुम्ही असं प्रकार? नाही, मला वाटतं की जे काही कायदेशीर कारवाई जे काही कोर्टाची असेल किंवा विधिमंडळ म्हणून असेल किंवा संविधानिक असेल,